नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय सुरती उंदियो। हा खायला इतका कमाल लागतो आणि परफेक्ट पद्धतीने कसा बनवायचा ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर सुरुवात करूया सुरती उंदियो बनवायला। त्यासाठी मेथी घ्यायची एक जुडी आणि त्याला बारीक चॉप करून घ्यायचं। त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे बेसन घालायचं, 1 चमचा आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा लिंबाचा रस घालायचा, थोडासा ओवा क्रश करून घालायचा, लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि हे सगळं व्यवस्थित थोडंसं पाणी घालून मळून घ्यायचं। हाताला थोडं तेल लावायचं म्हणजे गोळा परफेक्ट करायला मदत होते। तर इथे बघा व्यवस्थित असा गोळा जो आहे तो तयार झाल्यावरती हाताला सुद्धा थोडं तेल लावून हे मेथीचे मुटके तयार करून घ्यायचे हातावरती, किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतील त्या शेपमध्ये करून घेऊ शकता। स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवायचं आणि पाण्याला चांगली उकळी आली की वरती जाळी ठेवून हे सगळे मुटके लावून झाकण बंद करून एक 15-20 मिनिटं वाफवून घ्यायचं। आता मसाल्यासाठी लसणाची पात, कोथिंबीर, आलं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, ओलं खोबरं आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत। तर ह्या सगळ्याचं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करते। तर हे सगळं जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि चांगली पेस्ट करून घ्यायची। तर हा असणार आहे आपला मुख्य मसाला। हा हिरवा मसाला आहे तो सुरती उंदियोचा मुख्य मसाला आहे। तर लसणाची पात बिलकुल स्किप करू नका। आता उंदियोसाठी कुठल्या भाज्या लागतात ते पाहूया। त्यासाठी इथे सुरती पापडी घेतली आहे, त्यातले दाणे काढून घेतलेत, तुरीचे दाणे घेतलेत, मटार आहेत, वांग आहे, कच्चं केळं, बटाटा, कंद आहेत आणि पापडी घेतलेली आहे। तर आता आपल्याला मुटके जे आपण तयार करून घेतले ते सुरुवातीला तळून घ्यायचे, एकदम छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे। त्यानंतर ज्या फळभाज्या आहेत म्हणजेच कंद, बटाटा, कच्चं केळं हे सगळं आपण जे आहे ते तळून घ्यायचे। खूप तळायचं नाही, चांगला लालसर रंग आला बाहेरून इथपर्यंतच तळायचं, कारण आपण भाज्या पुन्हा शिजवून सुद्धा घेणार आहोत। तर उंदियोमध्ये भाज्या फ्राय करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। तर आपण इथे वांग, कच्चं केळं, बटाटा हे सगळं फ्राय करून झाल्यावरती वांग आणि कच्च्या केळ्यामध्ये हा मसाला मी भरून घेणार आहे। थोडा थोडा मसाला भरायचा आणि उरलेलं वाटण आपण तसंच ठेवणार आहोत। तर आता कुकरमध्ये करतोय त्यासाठी तेल घालायचं, तेलामध्ये ओवा घालायचा आणि खूप चांगला फ्लेवर येतो। तयार केलेलं वाटण ह्यात घालायचं, त्यामध्ये गरम मसाला, धणेपूड, हळद आणि थोडीशी साखर घालायची। साखर स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण अगदी किंचितशी घाला, त्याने खूप चांगली चव येते। सगळं मिक्स झाल्यावरती चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्या शेंगा होत्या, शेंगभाज्या ज्या होत्या, दाणे ते सगळे घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण ज्या फळभाज्या तळून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा सगळ्या ह्यात ॲड करायच्या आणि एकदम हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पाण्याचं प्रमाण कसं घालायचं, मी इथे 1 कप पाणी घातले सुरुवातीला आणि अजून थोडंसं पाणी घालते। मी खूप ओलसर उंदियो नाही करत आहे, तुम्हाला जर खूप ओलसर आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालेल। तर इथे बघा थोडं पाणी घालून सरसरीत केलंय मी आणि वरतून आपण जे मेथीचे मुटके तळून घेतलेले होते त्यातले मी 4-5च लावते, सगळे नाही लावत आहे। इथे थोडेसे उंदियो घालते आणि झाकण बंद करून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकर थंड झाल्यावरतीच उघडायचा आणि मग हा उंदियो असा मस्त तयार होतो। आणि जे उरलेले मुटके होते ना ते सुद्धा मी वरतून टाकले आणि ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। वरतून मुटके टाकले कारण ते छान क्रिस्पी असतात आणि शिजलेले मुटके जे आहेत ते थोडेसे नरम होतात, त्याच्यामुळे थोडे मुटके मी वरतून घातलेत। उंदियो बघा काय कमाल दिसतोय ना। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे बघा मस्त असा परफेक्ट सुरती उंदियो बनून तयार झालेला आहे। पुरीसोबत कमाल लागतो, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।